नमस्कार, मी अजित चव्हाण. आपलं शहर आपला आवाजमध्ये आपलं स्वागत. आज आपण अमरावतीमध्ये आलो आहोत. निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रेझेंट आपलं शहर आपला आवाजमध्ये. आज अमरावतीकरांचा आवाज आपण अख्ख्या जगभरामध्ये पोहोचवणार आहोत. स्मार्ट सिटीच्या कडं अमरावती वाटचाल करते. अत्यंत महत्त्वाचं शहर विदर्भामधलं आणि राज्यामधलं ऐतिहासिक पौराणिक महत्त्व असलेल्या या अमरावती शहरामधल्या नागरिकांना रोजच्या त्यांच्या दैनंदिन मूलभूत सोयीसुविधा मिळत आहेत का, काय नेमकी शहराची परिस्थिती आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमरावतीकरांच्या करता आपण या शहरामध्ये आज आलो आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय, पण सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांची आपण ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर या शहराच्या महापौर आहेत रीना नंदा. रीनाताई, आपलं स्वागत आपलं शहर आपल्या आवाजमध्ये. चंद्रकांत गुडेवार या शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त आपल्याबरोबर आहेत. गुडेवारजी, आपलंही स्वागत. शहराचे विरोधी पक्षनेते प्रवीण हारमकर, शिवसेनेचे ते नेते, स्वागत प्रवीणजी आपल्या या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आपल्याबरोबर किरण पातुरकर आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते. किरणजी, तुमचंही खूप खूप स्वागत. अमरावतीमधले मोजके मान्यवर आपल्याबरोबर आहेत जे शहराच्या विकासासंबंधीचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार आहेत. अमरावतीकरांच्या प्रश्नांपासून करूयात. अगदी थोडक्यात थेट प्रश्न आणि आपलं नाव. माझं नाव गार्गे आवारे, मी लेक्चरर आहे इंजिनिअरिंग कॉलेजला. इतकं निसर्गदत्त देणं या शहराला लागलेलं आहे. हॉर्सशू मॅग्नेट सारखा इकडे डोंगरांनी वेढलेलं आहे, टिकड्यांनी. आणि नेमकं इकडे खूप चांगलं वाईल्ड लाईफ आता डेव्हलप झालेलं आहे. आता इथं नेमकी स्मार्ट सिटीला सुरुवात होणार आहे. ते एक भाग. पर्यावरणाच्या पूरक ज्या काही गोष्टी या शहरांनी करायला पाहिजे, शहर म्हणून ते होणं आवश्यक आहे. दुसरा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा मुद्दा आहे की स्मार्टनेस इथून निघायला पाहिजे मुळात. त्याकरता मी अभिनंदन करतो गुडेवार साहेबांचं. त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या गोष्टीला. वर्ल्डमधल्या ज्या कंट्रीज आहेत त्याच्या इकॉनॉमी या सॉलिड वेस्टवर चालत आहेत आजच्या घडीला. या महानगरपालिकेला उत्पन्नाचे फार स्रोत नाही आहेत. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही घनकचरा व्यवस्थापनाबद्दलचा मांडलेला आहे. त्याच संदर्भामधला तुमचा एक आहे, पण त्याचा उपप्रश्न आपण तो घेऊन पुढे जाऊया. नमस्कार, मी प्रोफेसर धोटे, बिजलाल बियाणी सायन्स कॉलेजमध्ये आहे. स्मार्ट शहराकडे जाताना एक गोष्ट निश्चित आहे की जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर होत असताना आपण एन्व्हायरमेंटचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात येणारा जो गंभीर मुद्दा आहे, जो नागरिकांच्या आरोग्याशी थेट भिडलेला आहे, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आणि इतकं मोठं वेस्ट, 10 लाखाच्या वर मोबाईल आज या शहरामध्ये वापरले जात आहेत. त्याच्या बॅटऱ्या किती आपण रिसायकल करतो, काय करतो, या बाबतीला आहे. ई वेस्ट मॅनेजमेंट आहे. आणि या बाबतीतली मी एक लिगल गोष्ट सांगतो की केंद्र सरकारने ई वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग असा कायदा केलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक शहराला ई वेस्ट ॲटलिस्ट कलेक्शन सेंटर, रिसायकल सेंटर होत नसेल पण कलेक्शन सेंटर स्थापित करणं हे आवश्यक आहे. आणि या शहरात ते झालं पाहिजे. या शहरामध्ये ते झालं पाहिजे. इथून म्हणजे नागरिकांपासून सुरुवात करत असताना पहिला मुद्दा जो आला तो घनकचऱ्याच्या. निश्चित आपल्याला महापौरांपासून या कार्यक्रमाच्या चर्चेला सुरुवात करायची. महापौर, या शहरामधल्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्या तुम्हाला काय वाटत आहेत आणि तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही काय महत्त्वाचं असं केलं आहे? लोकांचे असे प्रश्न येतीलच, पण तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये काय उत्तम शहरवासियांना दिलं, काय सांगून सुरुवात कराल कार्यक्रमाची? सर्वात पहिले तर जे सरांनी सांगितलं की घनकचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, ते आम्ही मान्य करतो की घनकचऱ्याचा प्रॉब्लेम आजचा नाही आहे, 15-20 वर्ष झालेली आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही अनेक, जयपूरला गेलो, कार्यशाळेत मी उपस्थित झाली होती, दिल्लीला 4 वेळा जाऊन आली. आणि नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी येत आहे ते नक्कीच आम्ही आमच्या शहरात आणून झोन वाईज आमचं करण्याचा प्रयत्न आहे. 5 झोन आहे शहरामध्ये आणि त्या 5ही झोनमध्ये तिथेच घनकचऱ्याची व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे. खरं आपल्या चंद्रकांत गुडेवारांकडे जायचं आहे, पण अमरावतीकरांचे आणखी पुढचे प्रश्न इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते, त्यांच्या प्रश्नांना आपण गुडेवारांकडे जाऊयात. सर, अमरावती जिल्हा 90% जिल्ह्यामधलं इन्कम जे आहे ॲग्रिकल्चर बेस्ड आहे. अमरावती शहरामध्ये जवळपास जेवढे काही घरं झालेले आहेत त्यांनी सर्वांनी 70% लोकांनी आपल्या शेती विकून इथे घरं घेतलेली आहे. अमरावतीमध्ये व्यापार नाही. अमरावतीला आत्ता कुठे एक इंडस्ट्री लागली आहे, MIDC, जिथे आमचा कारखाना आहे. मला एकट्याला 7 लाख रुपयाची नोटीस आली आहे. महानगरपालिकेने 20 वर्षामध्ये एकही रुपया बजेटमध्ये महानगरपालिकेला दिला नाही. त्याच्या माध्यमातून MIDCने यांना LBTच्या माध्यमातून प्रॉपर्टीच्या कराच्या माध्यमातून हजारो रुपये, लाखो रुपये दिलेत. LBTच्या वेळेला व्यापार इथला संपला, प्रायव्हेट ठेकेदाराला दे. आमचं असं म्हणणं आहे की स्मार्ट सिटी वगैरे होत राहील. अमरावती शहराला जो पुरवठा आम्ही पैशांनी करतोय
त्या इंडस्ट्री वाढवायसाठी आज तुम्ही बघा अमरावतीमध्ये फेरीच्या गाड्या तुमच्याकडून सर्व काय रस्ते घेतलं व्यापलेले तुम्हाला आहे. आम्हाला सुविधा काहीच देत नाही तुम्हाला सुविधा आणि बेरोजगारी एवढी, तुम्ही आज जाऊन जर शहरामध्ये पाहिलं प्रत्येक रस्त्यावर 4 चाकी गाड्या आहेत. मग इथल्या लोकांना इन्कम नसल्यामुळे पूर्ण फेरीवाल्यांनी अख्खी अमरावती महत्वाचा मुद्दा उद्योगपती तिथले आहेत की त्यांना काहीच नाही पण टॅक्स घेतला जातो. ताई अगदी थोडक्यात थेट प्रश्न कोणाला? मी सुरेखा लुंगारे, भारतीय जनता पार्टीची सेक्रेटरी आहे. स्मार्ट सिटीकडे जात असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच मॅडमनी सांगितलं की वेस्ट कचरा, त्याचप्रमाणे लिक्विड वेस्ट जे आहे, सिंगापूरसारख्या मोठ्या देशामध्ये लिक्विड वेस्टची रिसायकल करून चांगल्या पद्धतीचं पाणी, प्युअर पाणी तयार केलं जातं आणि ते वापरण्यात येतं, म्हणजे वापरण्यायोग्य पाणी आपल्या शहरामध्ये सुद्धा ती व्यवस्था करण्यात आली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरं म्हणजे अमरावती शहरामध्ये जे मोठमोठे बिल्डिंग्ज आहे आणि त्याचे जे रूफ आहेत ते रूफ आपण वापरू शकतो रेन हार्वेस्टिंगसाठी आणि सोलर सिस्टीमसाठी. आपल्याला पाण्याचे भविष्यामध्ये पाण्याची कमतरता भासणार आहे, त्यामुळे पाण्याचा थेंब आपण उपयोगात आणू शकता, हा महत्त्वाचा दुसरा. आणि आयुक्तांसाठी ते अजिबातच अवघड नाही, पटकन तसं तुम्ही करू शकता सर रेन वॉटर हार्वेस्टिंगचं. हे 2 प्रश्न. आणि महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून तुम्ही जिथे जिथे काम केलंय, तुमची कारकीर्द दणकेबाज धडाकेबाज राहिली आहे, तशी ती अमरावतीमध्ये दिसेल का? अमरावतीकरांसाठी काय तुमचे प्लॅनिंग आहेत पुढच्या वर्षभरात? नाही, आता जे मांडलेला जो घनकचऱ्याचा प्रश्न आहे तो भारतातल्या सगळ्या शहराला मेजर फेज प्रॉब्लेम आहे, आमच्या शहरातसुद्धा आहे. आम्ही म्हणजे मला दुर्दैवाने सांगायला लागतं की आम्ही घनकचरा प्रोसेस करत नाही, आम्ही नुसतं डंप करतो आहे. आणि मध्ये आता एक इंजिनियर प्राध्यापकांनी सांगितलं की आम्ही त्याच्यापासून प्रॉडक्टिव्ह यूज करत नाही, त्यापासून बाय प्रॉडक्ट करून विकत नाही. या संदर्भात आमचं एक टेंडर झालं होतं, तो आमच्या महापालिकेच्या फेवरमध्ये नव्हतं, ते मी आता रद्द केले. आणि आम्ही याच्या संदर्भात नवीन जे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, प्लाझ्मा टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं पूर्णच प्लाझ्मा टेक्नॉलॉजीमध्ये कुठले ई वेस्ट राहू दे, मेडिकल वेस्ट राहू दे, किंवा आमचं रेग्युलर घनकचरा राहू दे की सॉलिड वेस्ट राहू दे, हे सगळं प्रोसेस होऊन त्यातून एनर्जी तयार होऊ शकते. याचे काही प्लॅन्ट्स ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, याचे काही प्लॅन्ट्स स्वीडनमध्ये आहेत. मला त्या प्लाझ्मा टेक्नॉलॉजी म्हणजे जस्ट फ्युजन टेक्नॉलॉजी, फ्युजन बॉम्ब जसं त्या टेक्नॉलॉजी असतो त्या टेक्नॉलॉजी ते केलेले आहेत, ते तिकडे सक्सेसफुल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं सगळं लिटरेचर मी मागवलं आहे. भारतामध्ये अजून तो कुठला प्रयोग केला नाही, पण मी त्याचा अभ्यास करतोय. ते केलं तर ते सेग्रिगेशन न करता त्यातून आम्हाला तुम्हाला लोकांकडून काय अपेक्षा आहेत का? म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना काय आवाहन करू शकता का तुम्ही? आम्ही एक दुसरा मुद्दा, आता जसं मॅडमने सांगितलं की घनकचऱ्यामध्ये सर्वात मेन जो वास किंवा शहरामध्ये पसरतो तो होतो की जे ओला कचरा आहे जो डिग्रेडेबल आहे, त्यातून वास किंवा गंदगी पसरते. तो प्रत्येकाच्या घराघरात जो सेग्रिगेट झाला आणि त्याप्रमाणे आमचं जर हे सेग्रिगेट केलेलं जर आम्ही कचरा घेतला तर मला वाटतं की त्या सेग्रिगेट केलेल्या याच्यातून बायो एनर्जी खूप चांगलं तयार होऊ शकते. आणि आज आमचं या शहरामध्ये जर खरोखर झालं तर 5 मेगावॉट एवढं पॉवर तयार होऊ शकते. एवढं आमचा डेली कचरा आहे. डिसेंट्रलाइज मॅथडमध्ये जरी केलं तरी आम्ही 5 मेगावॉट एनर्जी तयार करू शकतो. आता ते त्या पद्धतीने आम्ही प्रपोजल सुरू करणार आहोत. जी, अगदी खरं आहे. विरोधी पक्ष नेत्यांकडे आपण जाणार आहोत. स्मार्ट सिटी हरकत नाही, व्हायला पाहिजे, पण शहरामधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या नागरिकांच्या टॅक्समधून व्हायला हव्यात, त्या आधी व्हायला नकोत का, असा सवाल ते उपस्थित करतात. जनतेचे काही प्रश्न घेऊन आपण त्यांच्याकडे जाऊया. मी पहिल्यांदा स्वागत करते स्मार्ट सिटीचं, परंतु हा स्मार्ट सिटीचा जो प्रोजेक्ट आहे तर तो लवासासारखा तर होणार नाही, कारण सरकार बदललं की मग अजून ते पंचायत येते आणि मग तशी आपल्याला दिसून पडतं की अर्धवट कामं राहिलेले. त्याच्याही आधी हा निधी जर आपण स्मार्ट सिटी म्हणून चांगली सिटी जर आपल्याला सौंदर्यीकरणाच्या याच्यात घालवायचा असेल तर मला असं वाटतं की सर्वात पहिल्यांदा प्राधान्य महिलांचे स्वच्छतागृह असणं. आणि शहरामधून जो अंबा नाला आहे तो ती आधी नदी होती, अंबा नदी, आता ती नाली राहिली, नालाही नाही, तर त्याचं सौंदर्यीकरण होणं अतिशय गरजेचं आहे. तर हवा, पाणी आणि आरोग्य आणि उद्योग MIDC मध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा उद्योग येईन तेव्हाच इथला तरुण बेरोजगार राहणार नाही, त्याला रोजगार मिळेल, मेट्रो सिटीमध्ये जायचं त्याला काम पडणार नाही. आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्याचे इरिगेशनचे प्रश्नही ह्या पाण्यातून सोडवायला पाहिजे. माझा पहिला अजून मुख्य प्रश्न आहे की तुम्ही ह्या स्मार्ट सिटीसाठी आणि शहरासाठी पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार आहात आणि ते पाणी कुठून पुरवणार आहात की फक्त अपर वर्धामधूनच ते पाणी घेणार आहात? माझा हा मुख्य प्रश्न आहे. मोठी गंमत आहे, आम्ही क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते, आम्ही स्मार्ट सिटीची सुरुवातच इथून करतो आहे की आज मंगळवारी आमच्या इथे नळाचं पाणी नसतं. आमच्या इथे संध्याकाळी आम्ही असं उघड्यावर बसू नाही शकत, अर्ध्या तासाने आपल्याला इतके डास चावतील. स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तिकडे वयस्कर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तर असे अनेक प्रश्न जेव्हा शहरात उभे राहतात त्यावेळेस एक नवीन शहर आपल्या इकडे तयार होत आहे. मग या 8 लाख लोकांचं जे शहर आहे इथल्या मूलभूत समस्यांचं काय, हा आम्हाला पडलेला पहिला प्रश्न. इथल्या क्रीडांगणाचं काय, क्रीडांगणं हायर करतायत, तिथं लेआउट होत आहेत. आपलंच प्रशासन शासन, मुळात महानगरपालिकेची कन्सेप्ट अशी आहे की अमरावती शहरात म्हणजे ज्या ज्या शहरात जे नागरिक असतात त्यांच्या मूलभूत सेवेसाठी हे स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली आहे. पण आपण आता ठीक आहे, पूर्ण भारतात स्मार्ट सिट्या होत आहेत. आपल्या इथं आपण आता आमचे गुडेवार साहेब आहेत, मोठ्या हिररीने त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी रात्री जागून महापौर मॅडम आहेत हे सगळं आणलं करून राहिलो. पण इकडे आपलं एक मुलाला सोडायचं आणि दुसऱ्या पुराला खूप मोठ्या विदेशात पाठवायचं, यालाही थोडंसं समजून घ्या मूलभूत गरजा. अगदी खरं आहे. तुमच्या म्हणजे भावना मनामधल्या नक्कीच कळालेल्या आहे. आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांकडे जायचं आहे. अमरावतीमध्ये जो सर्वसामान्य माणूस राहतो, ज्याचा अगदी मिनिमम इन्कम आहे, जो अगदी छोट्या घरामध्ये राहतो, झोपडपट्टीसारखे परिसर आहेत जिथं आतमध्ये मोठी वाहनं जाऊ शकत नाहीत, अत्यंत कट टू कट लाईफ जो माणूस जगतो, त्याला खरंच या स्मार्ट सिटीची गरज आहे का? आपण खूप सविस्तर चर्चा करूयात. हे छान शहर आणखी कसं चांगलं होईल याची तळमळ इथल्या लोकांमध्ये दिसून येते. विरोधी पक्षनेत्यांकडे आपण जाऊयात एका ब्रेकनंतर. आपलं शहर आपला आवाजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण अमरावतीमध्ये आहोत आणि आता हा कार्यक्रम रंगायला लागलाय, कारण आता अमरावतीकर आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरती हळूहळू आक्रमक होताना दिसत आहेत. मी विरोधी पक्ष नेत्यांकडे जातो. प्रवीणजी, स्मार्ट सिटी म्हणजे अगदी जोरात चर्चा तीच सुरू झाली. पण काय की अगदी जो सर्वसामान्य माणूस आहे अमरावतीमधला, त्याला कळलंय का ही स्मार्ट सिटी काय आहे? आणि या स्मार्ट सिटीच्या सगळ्या गोंधळामध्ये महापालिकेचा जो दैनंदिन कारभार आहे तो नीटपणे चालू आहे असं विरोधी पक्षनेते म्हणून आपल्याला वाटतात. स्मार्ट सिटी किती लोकांसाठी आणि शहर किती लोकांचं आहे? मला वाटतं अमरावती शहराची लोकसंख्या 8 लाख आहे. आणि तिथे जाणारे किती लोक असतील? 30-35 हजार लोक. आणि स्मार्ट सिटीत त्या लोकांना त्याचं प्रावधान मिळेल. पण अमरावती बाकी शहराचं काय? तिथल्या मूलभूत गरजा. आता त्यांनी नाल्याचा विषय घेतला. अंबा नाल्याची हालत पाका आहे का ज्यावेळेस अंबा नाला भरतो पाणी येते त्यावेळेस अंबा नाल्याचं पाणी पुरा लोकांच्या घरात घुसते. आणि अमरावती शहराचा जो कचऱ्याचा डॅम्प आहे तो येत्या 25 ते 30 वर्षापासून एकसारखा आमच्या जुन्या वस्तीला त्याचा त्रास होतो. तिथले राहणारे लोक आहे, इकडच्या शहरातले लोक पण लोक आहे. या लोकांनी हे समजायला पाहिजे का तिथले लोक नाही, तिथे लोक राहतात का जनावर राहतात. कारण की तिथली तुम्ही परिस्थिती जाऊन पाहसाल, त्यासाठी मी फार मोठं आंदोलन केलं होतं का त्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही का? ही सर्वात प्रथम माझं त्यांना म्हणणं आहे का स्मार्ट सिटी कशी झाली पाहिजे. आम्ही गेल्या काही वर्षापासून याचे पैसे घेत आहे, आम्ही गटर योजनेचे पैसे घेत आहे लोकांपासून बांधकामच्या वेळेस, परमिशनच्या वेळेस. आजपर्यंत आम्ही गटर योजना दिली नाही आणि आम्ही स्मार्ट सिटी द्यायला चाललो. हाच महत्त्वाचा मूलभूत विषय आहे की अमरावती शहरात राहणाऱ्या लोकांच्या घरातलं सांडपाणी जर आपण गटर योजना कार्यान्वित केली नाही, 10-15 वर्षाच्या अगोदर संपूर्ण शहर हे खोदून ठेवलं होतं. जशी हिरोशिमा नागासारखे बॉम्ब पडलेली अवस्था या शहराची होती. तरीही 15 वर्षात जर गटर योजना सुरू झाली नाही. दुसरी गोष्ट, स्मार्ट सिटीचा काय घेऊन बसला? पूर्ण शहरभर फिरा, मोकाट ढोरं बसले असतात. एका महापौराचा पोरका त्या मोकाट ढोरानं मेला तरी आपण जर जागेवर येत नसेल. इतक्या बेसिक गरजा जर आपण आपल्या पूर्ण केल्या नाही आणि आपण तिथं जाऊन काय गप्पा करणार आहे? काय करणार आहे? 8 लाख लोकांचं पहिले व्यवस्थापन करा, त्याच्यानंतर काय ते तिथं आपण. खूप तळमळीचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय की अगदी ज्या सर्वसामान्य ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आधी झाल्या पाहिजे. काय नेमकी परिस्थिती शहरामधल्या बाकीच्या तर गोष्टींची? आरोग्य यंत्रणा नीट आहे का? शाळा नीट आहेत का? बाकीचं काय? कोणत्याही प्रकारचं आरोग्य किंवा साफसफाई वगैरे तर काहीच नाही आहे. आणि आता जो हरमकर साहेबांनी जो मुद्दा मांडला तो भुयारी गटार योजनेचा पहिलेपासून जेव्हा भुयारी गटार योजना तेव्हापासून आम्ही टॅक्सेशन भरतोय त्याचा महानगरपालिका. आम्हालाही माहित नाही आपण किती टॅक्स भरतोय आणि त्याचे पैसे आतापर्यंत किती जमा झालेले आहे आणि त्याच्यापासून अजून कोणालाही त्याचा फायदा मिळाला नाही. पुन्हा ते रोडचे खोदलेले रोड ते पुन्हा आपल्या जागेवर आणले आहे. पहिल्यांदा आपल्या मूलभूत जागेचं पहिले आपण हे करावं. आणि तसंच आपलं साधं एक उदाहरण आहे की आपलं स्मशानभूमी सुद्धा आपली इथली लहान मुलांची स्मशानभूमी आहे ती सुद्धा पण स्वच्छ नाही आहे.
ते जर आपण सर्वांनी जर लक्ष दिलं गुंडेवार साहेब, तर ते लहान मुलांची जे स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ पण शकणार नाही अशी परिस्थिती तिथली झालेली आहे. आणि हे सांडपाणी वगैरे हा तर होईलच, पण ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल म्हणणं नाही आम्हाला. बस काय नेमक्या अमरावतीकरांच्या इथल्या आतमध्ये जुनं जे शहर आहे त्या जुन्या शहरामधल्या अनेक आता आणि नवीन ज्या इमारती असं कळलं की ज्या नवीन इमारती मॉल्स आहेत बाकीच्या तर गोष्टी आहेत, पार्किंग वगैरे अशा गोष्टींकडे त्यांनी लक्षच दिलेलं नाही. आयुक्त स्वतः समोर बसलेत, आपण आयुक्तांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छिता का? नमस्कार, मी मिलिंद कहाळे. मुळात मागील 4 महिन्यामध्ये आपण प्रत्येक पेपरमध्ये वाचलं असाल की अनधिकृत बांधकाम. मुळात ही अनधिकृत बांधकाम करण्याची बुद्धी आम्हाला सुचते कुठून? इथे FSI वाढी संदर्भात आपण काही निर्णय घेतले आहेत का? मुळात 1500 स्क्वेअर फूटचा एक सर्वसामान्य लोकांचा प्लॉट असतो. 1500 स्क्वेअर फूटमध्ये आपण बांधकाम करताना जे काही महानगरपालिकेचे नियम आहेत त्या नियमात राहून बांधकाम करू शकत नाही. आणि मुळात 8 लाख लोकसंख्या असताना 3 लाख लोक फक्त आपल्या स्वतःच्या घरात राहतात, उर्वरित 5 लाख लोक ही रेंट वर्कच्या घरामध्ये राहतात. तर सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये आपण इथे घर देणार आहात का? किंवा आपण ते सर्वसामान्यांना जर घर बांधायचं असेल तर आम्ही महानगरपालिकेला एक साधारण 750 स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं म्हणजे 30,000 रुपये आम्ही विकास शुल्क महानगरपालिकेला भरतो. तर या 30,000मध्ये आम्हाला कुठलं त्यांनी डेव्हलपमेंट दिलं आहे? फार महत्त्वाचा मुद्दा आहे. भुयारी गटारीचे पैसे 10 वर्षाहून अधिक काळ लोक भरतायत. हे 30,000 भरायला लागतात. हे पैसे कुठे जातात? 20 वर्ष जवळपास हे सगळे पैसे भरले जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे किरण पातुरकर आपल्याबरोबर आहेत. किरणजी, आत्ता जी शहरामधली एकूण परिस्थिती आहे त्याच्याबद्दल काय नेमकी तुमच्या पक्षाची भूमिका आहे ते, आणि नंतर आपण पुन्हा आयुक्त आणि महापौरांकडे जाऊया. पार्टीची भूमिका, स्मार्ट सिटीचा जो कन्सेप्ट आलेला आहे तो मुळात यातूनच आला आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये जे सध्या कचरा व्यवस्थापन असेल, रस्ते असतील, नाल्या असतील किंवा वेस्ट मॅनेजमेंट जे करायला पाहिजे ते केल्या जात नाही आहे. तर ते नीट व्हावं यासाठी शहरं स्मार्ट व्हावीत यासाठी हा मूलतः कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे वेगळं शहर निर्माण करावं असा कन्सेप्ट नाही आहे. तर जे शहरात आपण राहतो ते शहर स्वच्छ झालं पाहिजे, आरोग्यदायी झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. तुमच्या शहरामध्ये जे स्मार्ट सिटीचं स्वरूप आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? जर त्यांचं नाही झालं तर दुसरं शहर तयार करून नवी मुंबई तयार केली आपण, काय फायदा झाला? ती पण घाणेरडी झाली आहे. त्याच्यामुळे जर का उद्या नवी मुंबई फार चांगली, मी नवी मुंबईतच राहतो. मुंबईच्या तुलनेत तुमच्या शहरात किरणजी, तुमच्या शहरामध्ये जे होतंय इथं जे वेगळं लोकांचं त्याला विरोध आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना का सांगा? तिकडे अधिकारी आहेत त्यांना इम्प्लिमेंट करावं लागतं. तुम्ही स्थानिक प्रतिनिधी म्हणून तुमच्या नेत्यांपर्यंत हे पोहोचवाल का की लोकांना हे पटत नाही की 30-35 हजार लोक जर तिकडे जात असतील त्यापैकी 8 लाख लोकांचा प्रश्न सोडवला पाहिजे. हा पार्टीचा आणि सर्वांचा मुद्दा आहे आणि त्याच दृष्टिकोनातून स्मार्ट शहराचं नियोजन झालं पाहिजे अशी पार्टीची भूमिका आहे. नाही, अमरावतीकरांना काय वाटतं आपण ऐकूया ना, काय वाटतं? किरण पातुरकर साहेबांनी जी भूमिका मांडली ही भूमिकाच विसंगत आहे. ते एका सत्तारूढ पक्षाचं नेतृत्व करतात इथे आणि त्यांच्याच पक्षाची ही संकल्पना आहे. परंतु मुळात आजही प्रश्न असा आहे की अतिशय सगळ्यांना अंधारात ठेवून ही संकल्पना सुरू आहे. आजही 99% नगरसेवकांना हे माहीत नाही की स्मार्ट सिटी संकल्पना नेमकी काय. त्या संदर्भात उद्बोधन जनतेतही झालं नाही. जनतेला अजूनही असं वाटतं की संपूर्ण शहरात काहीतरी मूलभूत सुविधा होणार आहे. असं बिलकुल नाही आहे. शहरातला एक भाग 35-25 हजार लोक जे वसवणार आहे त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. माझा मुख्य प्रश्न हा आहे की तुम्ही जे केंद्र सरकारकडून 100 कोटी, आणखी 50 कोटी राज्य सरकारकडून आणि 50 कोटी महापालिकेकडून घेता, एका शहराच्या काही भागात लोकांना सुविधा देण्यासाठी 8 लाख लोकांच्या जे श्रमाचे घामाचे जे आमचे टॅक्सेशनचे 50 कोटी रुपये हे त्यांच्यासाठी कशाला त्यांनी उभे करावे? खरं हे पैसे तुम्ही कुठून आणणार? जसं आता यांनी म्हटलंय की एक कंपनी येणार, SPV स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल नावाची कंपनी येईल. ती कंपनी हा प्रोजेक्ट लॉन्च करेल. गुलेवार साहेब, माझी माहिती जर बरोबर असेल तर SPV येणार आहे. SPV आल्यानंतर स्थानिक नगरसेवकांचं महत्त्व कमी होईल, पहिला प्रश्न. आमसभेचं आणि स्टँडिंग कमिटीचं महत्त्व कमी होईल, दुसरा प्रश्न. ज्या लोकांनी निवडून दिलेला आहे, जे लोकांचं प्रतिनिधित्व करतायत त्यांच्यावर एक बॉस आणखीन तुम्ही आणणार, ही बाब महत्वाची. आणि प्रायव्हेट कंपनी किंवा प्रायव्हेट बॉस येईल आणि तो ठरवेल की तुमच्या शहरात आम्ही काय करायचं आहे. म्हणजे तुम्ही स्मार्ट सिटी करत नाही, तुम्ही स्मार्ट परिसर शब्द तुम्ही वापरा, स्मार्ट परिसर शब्द वापरा, म्हणजे त्याची व्याप्ती संकुचित होईल. संपूर्ण शहर नाही. आणि हे किरणजी, हे जे सगळं आहे हे खरंच सर्वसामान्य लोकांना माहित नाही. तुमच्या प्रदीप भाऊनी जो विषय मांडला, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जरी सरकार असलं तरी कॉर्पोरेशनमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना विरोधात आहे. आणि इथल्या नगरसेवकांना जर विश्वासात घेत नसेल तर प्रदीप भाऊच्याच बोलण्यात विसंगती आहे. खरं म्हणजे त्यांनी ते लक्षात घ्यायला पाहिजे होतं की इथे 87 नगरसेवक जर का लक्ष देत नसतील, महापौर इथे बसल्या, विरोधी पक्षनेता आहेत, ह्यात अनेक नगरसेवक आहेत, तर हा प्रश्न तर खरा त्यांना असायला पाहिजे की ते लक्ष काय देत नाही आहेत. आणि त्यांनीच जर काय तयार केलेला आहे तर याच्यामध्ये विसंगती त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या पक्ष सत्तारूढ आहे त्यांच्याच भूमिकेत आहे.
आमच्या भूमिकेत तर नाही आहे. आम्ही शहर स्मार्ट करतोय, तुम्ही दुसरीकडे घेऊन चाललाय. ठीक आहे, आपल्याकडे याच मुद्द्यावरती जास्तीत जास्त आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. पण मुळात लोकांना या योजनेबद्दल कळावं हा आपला उद्देश सफल झाला आहे. नेमकं हे काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्यात आपण यशस्वी ठरलोय. महापौर, मी आपल्याकडे येतो. ज्या लोकांनी इथं आता समस्या मांडल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत. बारीक अगदी छोट्या गोष्टी असतील. आता काय याच्यावरती आपला धोरण असेल? महत्त्वाच्या 3 गोष्टी आता ज्या सर्वसामान्यांशी निगडीत आहेत त्या काय आपल्याला करायची योजना आहे? आपल्याकडं कुठल्या गोष्टींना प्राधान्य आहे? 48 कोटी परवाच अमृतमध्ये मंजूर झालेले आपल्या भुयारी गटर योजनेतून आणि 85 कोटी पाणी पुरवठ्यासाठी आपल्याला मंजूर झालेले आहे. नक्कीच आपले विकासाचे कामं होणार आहे. जे पुराणा शहर आहे ते अमृतमधून होणार आहे आणि नवीन शहर जे आहे ते स्मार्ट सिटीमधून होणार आहे आणि तिथे भूदंड पडणार नाही. जसं भाऊनी सांगितलं टॅक्सेशन इकडे आम्ही देतो आणि तिथे चांगलं स्मार्ट होणार आहे. स्मार्ट या नागरिकांना त्रास देऊन आम्हाला स्मार्ट सिटी करायची नाही आहे. आम्हाला यांच्या विचारातूनच स्मार्ट सिटी करायची. आज आम्ही जर स्मार्ट सिटी करायची हा विचार तुमच्या पक्षाचा पक्का झालाय का? म्हणजे सर्वसंमतीने हे सगळं ठरलंय म्हणजे अमरावतीकरांच्यासाठी हा प्रश्न दिले आहे आणि सर्व पक्षाचे सन्माननीय नगरसेवकांनी त्याला संमती दिली आहे आणि मंजुरात झालेली आहे स्मार्ट सिटी. अगदी विरोधी पक्ष नेते काय वाटतं तुम्हाला? लोकांना विश्वासात, लोकांचा सोडा, नगरसेवकांना विश्वासात घेतलाय का? सांगतो मी तुम्हाला. या संदर्भात गुडेवार साहेबांनी एक मीटिंग लावली होती आपल्या स्मार्ट सिटीबद्दल माहिती देण्यासाठी. ती लागलेली सांस्कृतिक भवनला लागली होती. मला वाटतं सगळे लोक होतील याच्यातले. त्यावेळेस नगरसेवकाला कुठं बोलू दिलं नाही हे तुमच्या सगळ्या समोरचा विषय आहे का कोणी बोलू नये. त्या तिथे आमचे इथले पालकमंत्री, विद्यमान पालकमंत्री वगैरे सुनीलभाऊ देशमुख हे सगळे होते आणि त्या नगरसेवकाला म्हणे तुम्ही इथं तुमचे विचार मांडू नका आणि सभागृहात विचार मांडा. ज्या दिवशी सभागृहात विषय आला आम्ही काही गोष्टीवर विषय म्हणजे त्याच्यावर पहिले लक्ष केंद्रित केलं. पण शहर स्मार्ट पहिले तुम्ही कोणचं करणार जसं यांनी आता सांगितलं तसंच त्यावेळेस सांगितलं. पण शहराला लागणारा टॅक्स 6 पट यांनी सगळ्यात पहिले गुडेवार साहेब आल्याबरोबर यांनी सगळ्यात पहिले 6 पट टॅक्स लावला होता. ज्या घराला 330 रुपये टॅक्स होता त्याला 30,000 रुपये टॅक्स झाला होता. मग मी त्या सगळ्यात पहिले विरोधात उतरलो का बा ह्या टॅक्स मला मंजूर नाही, आमच्या पक्षाला मंजूर नाही, आम्ही जनसामान्य लोकांना मंजूर नाही. मी यांना सांगितलं का मी फार मोठा मोर्चा काढणार याच्या संदर्भात. मग तो विषय माझा विषय सगळ्यांनी धरला. महापौरांनी पण धरला, सत्ताधारी लोक जेवढे त्यांनी धरला का बा नाही बा आपण विचार करायचं. मग यांनी त्याचा 2% प्रस्ताव आपण पाठवू म्हणून गव्हर्नमेंटला पाठवला. म्हणजे बोजा सर्वसामान्यांवर बसणार होता हे नक्की? बोजा सर्वसामान्यांवर बसणार होता हे नक्की किंवा बसेल हे नक्की? यांनी मग मला असं म्हटलं, तुम्हाला सांगतो मी त्याच्यामुळे. मग यांनी हा प्रस्ताव मुंबईला पाठवला. हे म्हणे मी तो प्रस्ताव खारिज करत नाही, मी तिकडून खारिज करून आणतो. आम्ही म्हटलं याला 2% आम्ही जरा मंजुरात, कारण की असिस्मेंट करणं ही प्रशासनाची जबाबदारी असते. असिस्मेंट ही महानगरपालिकेची येत्या 10 वर्षापासून झाली नाही, 15 वर्षापासून झाली नाही, 10 ते 15 वर्षापासून. आणि त्याचा भूदंड पब्लिकवर आता एका दमाने टाकणं हे काही बरोबर नाही. त्या विषयाला मी सगळे कागदपत्र काढले, त्या विषयात भांडलो आणि तो विषय तिथंच थांबला. आणि 2%चं यांनी अजूनही प्रशासनाला पाठवलं, पण अजूनही तो प्रशासनाकडून मंजूर आला नाही. अगदी थेट लोकांच्या खिशाशी संबंध आहे. आणि इथं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की जे आता आयुक्तांच्या समोर अगदी चुटकी सरशी सुटणार आहेत. इतक्या वर्षांनंतर खरं तर बदलून गेलेले अनेक आयुक्त असतील, पण आयुक्त साहेब इथे अनेक असे छोटे छोटे प्रश्न आहेत जे तुम्ही अगदी चुटकीसरशी सोडवू शकतात. स्मशानभूमीचा प्रश्न असेल, इथे अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न आपण घेऊयात. एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपल्या शहर आपल्या आवाजमध्ये आपण लगेचच परतूयात. आपल्या शहर आपल्या आवाजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीकर हिरिरीनं त्यांचे प्रश्न मांडतायत. आयुक्तांशी त्यांना थेट संवाद साधायचा आणि आयुक्तांना अमरावतीकरांना स्मार्ट सिटीबद्दल सांगायचं आहे. काका अगदी थोडक्यात तुमचा मुद्दा थेट सांगतो. माननीय गुडेवार साहेबांना माझी विनंती आहे की स्मार्ट सिटी म्हणजे काय ते सगळं आम्हाला समजून, कुठं होणार, पैसा कुठून आणणार की आमच्या मानगुटीवर बसून पैसा आमच्याकडून वसूल केला जाणार. आम्ही सगळं विकवाक केलं, एका जागेवर आणलं. 15 वर्षापासून आमचा एक साधा रोड नव्हता. तुम्हाला सांगतो, कचरा तर विचारू नका, डुकरं विचारू नका, ढोरही विचारू नका. म्हणजे एवढी जिकडे तिकडे घाण साचलेली, जगाव कसं मराव कसं. याच्यात 1,500 ते 2,000 रुपये एका माणसाच्या गोळ्याला लागतात फक्त मेडिकलच्या.
खरं का? बाकीच्या गोष्टी काय करायच्या आणि कसं डुकरा वाज घ्यायचा तुम्ही पहा फक्त फिरून. नाही छोट्या शहरामध्ये हे आहे आपण की कुठं हे स्मार्ट सिटी तयार करणार आपण, त्यासाठी आमच्यावर किती भुर्दंड बसवणार. खरं कारण या छोट्या शहरांमध्ये इथली पिढी पैसे कमवायला बाहेर गेली आहे. हे सगळे ज्येष्ठ नागरिक इथं राहतात आणि त्यांचं म्हणणं अगदी खरं आहे. रोजच्या गोळ्या औषधांचा खर्च त्यांचा मोठा आहे. टॅक्सेशनने आणखी त्यांचं कंबरडं मोडायला नको ही चिंता आहे. थेट प्रश्न आयुक्तांच्यासाठी आपण इथं घेतोय, अगदी थोडक्यात आणि छोटा प्रश्न. महानगरपालिकेअंतर्गत जे सिटी बस आहेत त्या सिटी बसमध्ये एवढी पब्लिक असते की त्या सिटी बसचा तोल जो आहे तो समतोल नसतोच आणि त्या सिटी बसमध्ये लटकून विद्यार्थी जातात, तर त्यात अपघात भरपूर होतात. आणि त्या अपघातासोबत जो कंडक्टर त्या सिटी बसमध्ये असतो तर त्याला सगळ्या लोकांची तिकीट पण काढता येत नाही, व ज्यांचे तिकीट नाही काढल्यावर जो स्क्वॉड चढतो त्या स्क्वॉडचा विद्यार्थ्यांना त्रास होतो. तर त्या विद्यार्थ्यांनी मात्र काय करावे? महानगरपालिकेला शेतकरी MIDC वडदची जमीन देत असताना ज्या ठिकाणी जंगल आणि पशु पक्ष्यांचं वास्तव्य वाढलेलं आहे असा एरिया का निवडला जातोय? शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत. गुडेवरजी, सर्वसामान्यांचा थेट ऐकणारा अधिकारी म्हणून तुमची सगळ्या महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. काकांच्या सारखी भीती इथल्या सगळ्या लोकांना आहे. ओके, टॅक्स किती येईल आम्हाला, बरोबर सांगावं आपण. मी एक नाही सांगू इच्छितो की हा आपला प्रकल्प जो आहे तो जवळपास 5,000 कोटीचा आहे. 5,000 कोटीचं त्यात इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि त्यात 340 कोटीच्या आसपास त्याचं मेंटेनन्स लागणार आहे पुढे 5 वर्षासाठी. हा प्रकल्प घेण्यासाठी जे गाईडलाईन्स दिलेले आहेत स्मार्ट सिटी संदर्भाच्या त्या नेटवर अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये 3 प्रकार दिले होते. ग्रीनफील्ड म्हणजे असं जे आपण नवीन ठिकाणी 100% बांधायचं, ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर नवीन करायचं आणि त्या ठिकाणी नवीन सिटी बसवायची. दुसरं होतं की शहरातलं एकदम कंजेस्टेड एरिया ज्या ठिकाणी कुठल्या फॅसिलिटी नाहीत त्या ठिकाणी ते पाडायचं, त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करायचं. आणि तिसरं होतं रिट्रोफिटिंग म्हणजे काय, ज्या ठिकाणी सगळ्या बेसिक सर्व्हिसेस आहेत शहरामध्ये त्याला फक्त स्मार्टनेस आणायचं. आता हे तिन्ही निकष लावल्यानंतर रिट्रोफिटिंगसाठी आपल्या शहरात कुठे जागा नव्हती, जिथं ऑलरेडी सगळ्या फॅसिलिटी दिल्या आहेत. ड्रेनेज लाईन आहे, अंडरग्राऊंड केबल आहे, वॉटर सप्लाय सगळा पूर्ण आहे, घनकचऱ्याची व्यवस्था आहे, पूर्ण म्हणजे ऑल फॅसिलिटी दिलेल्या आहेत. ऑल असे शहरात कुठे एरिया नव्हता. रिडेव्हलपमेंट करायला चान्स होता तो याच्या आतमधल्या परकोटच्या आतमध्ये, कारण तिथे खूप कंजेस्टेड एरिया, तिथे काही जाऊ शकत नाही. तो तिथं करणं शक्य नव्हतं कारण तिथं सगळं ते रिडेव्हलपमेंटसाठी पूर्ण ते पाडायचं आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रायव्हेट सेक्टरच्या मदतीनं ते पूर्ण उभं राहायचं. त्यांना हायर FSI द्यायचा, उंच इमारती करायच्या आणि तिथली जी लँड आहे बाकी पब्लिक यूजसाठी वापरायची. हे 2 पर्याय होते. तिसरा पर्याय होता ग्रीन डेव्हलपमेंटचा. ग्रीन डेव्हलपमेंटसाठी आपल्याकडे बाकी शहरामध्ये जागा नव्हती. तुम्हाला माहिती आहे सिडको आपली NIT किंवा आमच्या सिडको औरंगाबाद किंवा PCMC, आता तिथं निगडी, ह्या सगळ्यांनी ते जवळपास दुसरी पॅरासिटी बाजूला सिस्टर सिटी निर्माण केलेली आहे. ह्या सिस्टर सिटी निर्माण केल्यानंतर काय झालं की त्यांना स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत खूप जास्त निर्माण झाला. खुद आता आपल्या प्रकल्पामध्ये जो सगळे डिटेल्स आहेत मी काल सगळ्या प्रेसला दिली. आपला पूर्ण प्रोजेक्टची कॉपी सगळ्या प्रेसला दिली. त्यातले काही हळू येत राहते पेपरमध्ये आणि मी आपल्या वेबसाईटला पूर्ण प्रोजेक्ट टाकलाय. हा एक साधी गोष्ट की टॅक्सचा बोजा किती पडेल काकांचा जो प्रश्न होता. पहिल्यांदा सांगितलं की याच्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट होणार आहे हे जवळपास 4,000च्या आसपास एक प्रायव्हेट सेक्टर राहणार आहे. आमचं 1,000च्या आसपास राहील, 1,300च्या आसपास. याच्यामध्ये टॅक्समध्ये फक्त आता आम्ही या प्रोजेक्टमध्ये आपल्या शहरामध्ये 1,000 अडॅप्टिव्ह CCTV लावतो. किती अडॅप्टिव्ह CCTV? प्रत्येकाच्या घरात स्मार्ट मीटर राहील इलेक्ट्रिकलचं आणि वॉटर सप्लायचं. आणि जे आता जे यांनी जायचं सिटी बसचं मांडलेलं आहे उद्या, ती सिटी बसेचं नवीन टेंडर काढले आपण आणि त्याला लागणारे पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे ती याच्यात टाकलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिटी सर्व्हेलन्स जे आमच्या शहरातले गुन्हेगारी थांबवण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर तो सगळा कंपोनंट टाकला आणि हा सगळे कंपोनंट मिळून 350 कोटीचा आहे. याच्यामध्ये हा मूळ भाग आपल्या याच्यात येणार आहे. तो स्मार्ट सिटीमध्ये जे डेव्हलपमेंट होईल ते मेजरली प्रायव्हेट सेक्टर ड्रायव्हन होईल. त्यांना जे आमचे 250 कोटी टाकायचे आहेत, आम्ही 250 कोटी टाकणार आहोत महापालिका. हे सुरुवातीचं आमचं इन्व्हेस्टमेंट राहणार आहे कारण त्यात काहीतरी इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय ती कंपनी फॉर्म होणार नाही. ही कंपनी फॉर्म झाल्यानंतर आज त्या ठिकाणचे आम्ही जे आजच्या रेटने काढलेल्या किमती आम्ही जे मॉनिटरिंग करू ती जागा त्यातून जवळपास मी सांगितलं की वर्स्ट कंडिशन जगातली सगळी इकॉनॉमी लोवेस्ट लेवलला आली, भारतातली इकॉनॉमी स्टॅग्नेंट झाली. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी 1,250 कोटीचं उत्पन्न मला पुढच्या 5 ते 6 वर्ष मिळणार आहे. आज आपल्या जे आजूबाजूला जे मेजर इंडस्ट्रीज आलेले आहेत त्यांना लागणारं एम्प्लॉयमेंट, त्या ठिकाणी येणारे लोक जे हायर लेवलचे अधिकारी हे सुद्धा मागतील. राहिला तिसरा प्रश्न आहे की त्यामध्ये गरिबांसाठी काय. गरिबांसाठी
याच्यामध्ये हे प्रकल्प जो आहे 15,000 घरं बांधणार आहोत, तो काही एकदम इमिजिएटली होणार नाही. त्यातले 5,000 ते 5,500 घरं हे पुढच्या 7-8 वर्षात होतील. त्यामध्ये 30% घरं हे अफोर्डेबल हाऊसिंगसाठी राहतील. अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे त्यांना जे घरं मिळणार आहे त्याची लँड फ्री राहील, ओनली कन्स्ट्रक्शन कॉस्टची किंमत घेतली जाईल आणि परत त्याला जे आमच्या हाऊसिंग फॉर ऑलमधली सबसिडी असेल ती त्यांना मिळेल. मला असं वाटतं की आज या स्मार्ट सिटीमध्ये शहरातील कोणाही लोकांना टॅक्स कुठलाही पडणार नाही. जे इन्व्हेस्टमेंट झालं ते परत मिळेल. आता शहरामध्ये जे आमचं इन्व्हेस्टमेंट आता शहरात जे इन्व्हेस्टमेंट होणार आहे ते 350 ते 400 कोटीचं होणार आहे. याचं जे मेंटेनन्स करावं लागणार आहे आम्हाला, ते मेंटेनन्सचे जे युजर चार्जेस लागतील ते तर आम्हाला सगळ्याला भरावं लागणार आहेत. आणि हे युजर चार्जेस बाकी सगळ्या शहरांचे जे स्मार्ट सिटीने केलेले आहेत. हरकत नाही. स्मार्ट सिटी संदर्भामध्ये आपण खूप सविस्तर बोललात गुडेवार साहेब, पण एक 2-4 प्रश्न जे होते महत्वाचे, लहान मुलांच्या स्मशानभूमीबद्दलचा जो प्रश्न होता त्या लहान मुलीचे आणि आमचे जे स्मशानभूमी आहेत आणि ते गार्डन्स आहेत 44 गार्डन्स आणि हे स्मशानभूमी 14 की 15 आम्ही सगळ्याचे टेंडर आता लावलेले आहेत. मला असं वाटतं की जूनपर्यंत हे सगळे स्मशानभूमी खूप चांगले होती आणि गार्डन सुद्धा सगळे चांगले होते. म्हणजे जून पर्यंतची आपण डेडलाईन गुडेवार साहेब, ज्या छोट्या अगदी ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या माध्यमातून अगदी आरामशीर सुटू शकतील नागरिकांना. इथे विचारलेल्या प्रश्नांच्या पैकी काय प्रश्न असे तुम्ही तातडीनं सोडवू शकाल? जे मेन प्रश्न मांडला की आमच्या इथं ओपन ड्रेनेज आहे. सर्वात मेन प्रॉब्लेम आपल्या शहरामध्ये की 97ला जी आमची ड्रेनेज भुयारी गटार सुरू झाली आहे आणि त्या भुयारी गटारमुळं 80 ते 90% प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे आमच्या शहराची जी इमेज सर्वात डाऊन होती म्हणजे भुयारी गटार योजनाच नाही आहे आणि ती कार्यान्वित झाली नाही. त्या योजनेमध्ये आमचे 117 कोटी इन्व्हॉल्व झालेत. 117 कोटी इन्व्हॉल्व झालेत आणि ती योजना कार्यान्वित झाल्यामुळे पुढे 2 सेकंड आणि आपण सर आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या भागाकडे येतोय. मी 2-3 प्रतिक्रिया मी येतो आपल्याकडे. नमस्कार, मी सोना गद्रे, बडनेरा रेल्वे वॅगन प्रकल्पग्रस्त शेतकरी. मला आमची 194 एकर ओलताची जमिनी बडनेरा रेल्वे वॅगनमध्ये गेलेली आहे. आम्ही सांगतो त्या मार्केटमध्ये बाजार मूल्यानुसार 60 लाख रुपयाचा भाव आहे. आम्हाला प्रशासनाने फक्त 6 लाख रुपये एकर भाव दिला आणि म्हणतात की तिथे 2,000 जणांना रोजगार मिळणार. पण ज्या 42 जणांची जमीन त्या प्रकल्पामध्ये गेली आहे त्यांना रोजगार का नाही? त्यांनी काय करायचं? तुम्हाला सांगतो, अगर 4 एकर 6 लाख रुपयाचे एकर निघालं, 24 लाखाचं 10 बाय 10चं दुकान अमरावती शहरमध्ये उपलब्ध नाही. तो बेरोजगार काय करणार? चोऱ्या करणार का? शिवसेनेचा जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे, माजी विरोधी पक्षनेता. या ठिकाणी जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो भुयारी गटार योजनेचा आहे. अनेक वर्षापासून महानगरपालिका प्रशासन त्या भुयारी गटारचे पैसे घेते पण अजून ती योजना पूर्ण झाली नाही आणि म्हणून लोकांवर त्याचा भुर्दंड पडू नये यासाठी सभागृहामध्ये आम्ही आमची भूमिका प्रत्येक वेळेस मांडली. जो भुर्दंड लोकांवर पडतो आहे तो पडू नये. आणि दुसरं म्हणजे एक दुधानेंनी जो प्रश्न उपस्थित केला की महानगरपालिकेचे जे अधिकार आहे ते अबाधित राहिले पाहिजे. आपण त्याचं उत्तर घेऊयात की जे आठवले गेल्या अनेक वर्षांपासून बघते की शाळांकडे दुर्लक्ष होत आहे टॉयलेटसाठी, की 2-2 हजार मुलं जर त्या शाळांमध्ये असतील तर स्वच्छतागृह असायला पाहिजे, कारण त्यापासून मुलांचं आरोग्य धोक्यात आहे. आम्ही सुद्धा 4-4 तास टॉयलेटला जात नव्हतो. हे स्पष्टपणे सांगते की त्या बिल्डिंग नुसत्या उभारल्या जातात आहे पण शाळांच्या टॉयलेटकडे अजिबात लक्ष नाही आहे. हा फार गंभीर मुद्दा आहे आणि मला असं वाटतं आयुक्त साहेब बाकीचे सगळं राहू दे, एक म्हणजे खूप संवेदनशील माणूस म्हणून तुम्हाला हा सवाल आहे माझा की शहरामध्ये महिलांना शौचालय नाही आहे, साधं कुठे त्यांना स्वच्छतागृह नाही आहे, काहीच नाही आहे. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काय कराल? कारण नंतर मला महापौरांकडे जाऊ दे. आम्ही आता 43 ठिकाणचे वर्क ऑर्डर दिलेले आहेत. आम्ही 43 ठिकाणी आमच्या समितीनं सगळे आणि महिलांचे जे शहरातले जे महिलांचे घेऊन आम्ही शहरामध्ये कुठे कुठे टॉयलेट पाहिजे हे निश्चित केलं आणि 43 ठिकाणच्या शौचालयाचे काम आता सुरू झालेले आहे. मला वाटतं की जूनच्या आत ते सगळे 43 ठिकाणी पब्लिक प्लेसमेंट नक्की होतील. जी महापौर, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. काय चांगलं तुमच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये देण्याचा प्रयत्न असेल अमरावतीकरांकरता? 2 मुद्दे अगदी थोडक्यात. एक तर स्वच्छता आहे आणि ते अतिशय महत्त्वाची आहे. मला असं वाटते की आपल्या घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे जेणेकरून स्वच्छता चांगली होईल आणि त्या माध्यमातून सर्व महिला जसं घर साफ स्वच्छ ठेवतात तसं बाहेरही आपलं त्यांनी स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे भूमिगत गटार योजनेचं जर सांगितलं तर ते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ते आम्ही पुढच्या वेळेस नक्कीच निकाली लागू. नक्की. विरोधी पक्षनेते, कार्यक्रमाची वेळ आपली संपत आली पण 2 महत्त्वाचे मुद्दे जे अमरावतीकरांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि ते तुम्ही लावून धराल येत्या काळात पुढच्या वर्षभर. पहिली गोष्ट, अमरावती शहरात जो टॅक्स लागून येणार आहे हे फॅक्ट आहे. हे काही सांगतील कारण की काही निर्णय यांनी स्वतःच्या निर्णयावर घेतलेले आहे. प्रशासन डायरेक्ट प्रशासनाशी काम करून राहिलं. ही अमरावती महाराष्ट्रातली परिस्थिती सध्या सुरू आहे.
प्रशासन टू प्रशासन, राज्य शासन प्रशासन हे दोन मिळून काम करत आहे. हे माझा पहिला आरोप. दुसरा आरोप, आमच्या इकडे जे गेटच्या आतच्या बाहेर 25 वर्षापासून ज्या लोकांना आम्हाला कचऱ्यात राहावं लागते, तो कचऱ्याचा विल्हेवाट लावणं. कारण की अमरावती शहरातले जे कचऱ्यासाठी ज्या राखीव जमिना होत्या त्या जमिना बिल्डराच्या घशात गेलेल्या आहे. कशासाठी राखीव होत्या त्या जमिना? ते याच्यासाठी कचरा टाकण्यासाठी. पण त्या जमिना विकून टाकल्या महानगरपालिकेने. त्या जमिना परत घेणे आणि ते जो कचरा आहे तो सगळा 5 याच्यामध्ये तो डिवाईड करणे. आणि महानगरपालिकेचा जो शहराचा यांनी जे सांगितले 3 विषय, एक तो कॅमेरे वगैरे जे आहे, कॅमेरे किती लागणार हो शहरात? आणि त्याचा भूदंड का टॅक्सच्या माध्यमातून भरायचा का? तुम्ही आमच्या निधीतून घ्या ना, आम्ही देतो तुमचा निधी. माझ्या वार्डाचा मी देतो. जुनी योजना आहे, मी माझ्या वार्डातून देतो. माझ्या वार्ड निधीतून घ्या ना, मी लावतो माझे कॅमेरे. मला तुम्ही पैसे द्या. पैसे तर असले पाहिजे, ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. पैसे असले पाहिजे, ह्याही गोष्टीचा विचार केला. म्हणजे प्रवीण आरमकर, तुम्ही लोकांवरती भूर्दंड पडू देणार नाही आहात आणि त्याकरता तुम्ही भांडणार आहात. किरण पातुरकर, राज्यात केंद्रात सगळीकडे तुमची सत्ता आहे. लोकांच्या या भावना तुमच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता तुम्ही काय कराल आणि येत्या वर्षभरामध्ये तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल शहर विकासाबद्दल? सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे माझ्या दृष्टिकोनातून अमरावती जिल्ह्यासाठी, विदर्भासाठी, तो म्हणजे रोजगाराचा. इथे सगळे तरुण मुलं आणि मुली पुण्याकडे आता मला असं वाटतं आपण नक्की महत्वाचं आहे, पण शहराबद्दल बोलतोय. आता इथं जी चर्चा झाली त्याच्याबद्दल आपल्या सरकारला तुम्ही काय सांगाल? लोकप्रतिनिधींचं महत्व कमी होईल अशी चिंता इथं व्यक्त केली जाते. शहराचं जे स्मार्ट नियोजन कॉर्पोरेशननी आपल्या हातात घेतलं आहे त्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार ठामपणे उभं राहील. सगळ्या नगरसेवकांनी मिळून ते करावं आणि सगळ्या जनतेला विश्वासात घ्यावं. भाजप त्यांच्या पाठीशी उभं राहील. हरकत नाही. लोक इथेच आहे, आम्ही इथंच आहोत. लोकांमधला दुवा म्हणून आम्ही नक्की काम करू. आज अमरावतीमधल्या या कार्यक्रमामध्ये आपलं शहर आपला आवाजमध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या वर्षी पुन्हा या सगळ्या आश्वासनांची उजळणी करण्याकरता आणि अमरावतीकरांचा आवाज म्हणून आपण पुन्हा अमरावती शहरामध्ये येणार आहोत. निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे या कार्यक्रम संपताना मी मनपूर्वक आभार मानतो. पुढच्या वर्षी पुन्हा अमरावती शहरात आपला शहर आपला आवाजच्या माध्यमातून भेटूयात. आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमाकरता उपस्थित झालात. आपले खूप खूप आभार. अमरावतीकरांचेही आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. प्रस्तुतकर्ता निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.